लक्ष्मण दिगंबर गायकवाड. किती वर्ष झालं रस्ता असा? जसा रस्ता जसा बघतो तसाच रस्ता घाण आहे. 17 गावातनं भावना जनतेनं सांगायचं आणि भावना करायचं हे असं काम चालू केलं. आमदार आहेत की येते आपलं याचं नुसतं 4 फुटा बसायचं आणि त्या फुटानेच गबाळ घालायचं किशोर आपलं पळून जायचं. हे काम चालू आहे आमदारचं लोकांचं. काय एवढा निधी आणला ह्यानेच खायचा निधीने कोणी मग हे आमदार निधीने झाला तर हे रस्ता झाला नसतं का आमदार निधीनं. हे असं काम चालू आहे. ज्याला मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते मागेल त्याला काय बोर हो कुठं मोटर टाकली म्हणलेली मोटर भाबाईच गेलं म्हणले का सईवर नुसतं जाऊन सामान घेऊन जोडायचं काम चालू आहे. आमदारच्या मागे कोण आहे? कोण आमदार आता आमदार कोण मागा आता नुसतं पुढे राहिले तर जनता इकडे झाली पुढे इकडे झाले आता. असं काम चालू आहे आमदारचं. खरे साहेबांचं काम कसं आहे? खरे साहेबाचं काय नाही आता ही बालिकेला असल्याने खरे साहेबाचं काम आहे पाहिजे. खरे साहेबाचं काय नाही मागील त्याला काय गेलं म्हणलं का भले गरीब जाऊ दे नाही तर श्रीमंत जाऊ दे तिथं एकच हे आहे. तसं नाही इथं कसं आहे श्रीमंतांना जायचं आणि तेवढ्याच माणसाने आणा आणि तेवढ्यानेच खायचं. जनता मागा तशी मुंबईला फिरणार असं हे चालू आमदारकडे नाही यशवंत माने त्या चालू आहे त्यांचं. जनतापर्यंत पोचलं पाहिजे फुलाची पाकळी तर त्याला किंमत असते आमदारांना. हे 2 पोटर धरायचं आणि आमदारांना आपलं पळायचं असं काम चालू केलं. जनता तशी राहिली पाहिजे म्हणून ही आता राजभाऊ खरे साहेब माग ठासून उभा आहे आता जनता. विरोध झाला तुमच्या रस्त्यात? आता गावात विरोध करायचे तर हाय जनता इथं जाणार करणार ज्याच्या त्याचे 4 फुट रस्ते आपले 4 फुट रस्ते पण काम ही 17 गावात मोहोळ तालुक्यात जोड नाही वागला माझ्या. काय नाही मागेल त्याला काय पाणी मागेल त्याला रस्ता ते टिप्परनं चालूच आहे म्हणाला चालूच आहे. पाणी चालूच होतं मध्ये 15 टँकर चालू होतं 2-2 हजार लिटरचं मोहोळ तालुक्यात 20,000 लिटरचं. काय नाही काय कमी नाही सगळं चालू आहे. सगळं जनता 17 गाव निवडणुकी 11 ती 17 वाड्या 13 वाड्यांकर तिथं त्याचं बसले आता काय नाही तिथं बिचा काय नाही सगळा मसाला झालाय बाग सगळं त्याने येईल तिकडे ह्यालाच नेलंय अनगरलाच नेलंय. त्याच्यामुळे ती भिडून पडली तिथे काय नाही त्याचं वार संपले आता ह्यांचं काय खेळ काय नाही मोकळा राहिला नाही आता. असं काम चालू आहे. नंबरला बोला कार्य मालकाचं म्हणजे आम्हाला एवढंच बोलायचं आहे की 2 गोष्टी. ग्रामीण भागात म्हणजे आज शेतकऱ्याला प्रत्येक एवढं व्यवस्थित म्हणजे आता अजून ह्यांची न सत्ता येता एवढं कल्याण व्हायला लागले त्या अर्थी आपण सर्वांनी लक्ष देऊन आपलं शेतकऱ्याला सगळ्या लक्ष दिलं ह्यांनी. आणि कधी आमच्या जन्मापर्यंत आमच्या घरापत्र रोड आला नव्हता त्यासाठी आम्ही त्यांचं पूर्णपणे आभारी. खरे साहेब यांचं इथं रोडचं काम चालू आहे आणि केलंय बी पूर्णपणे. आमदार जे आलेच नाही आमदारांना आतापर्यंत काय नाही कामच नाही लक्षच नाही तर गावावरून. नाही नाही सगळं आमच्याकडे तर काय नाही निधीचं काय विषय म्हणजे आमच्याकडे कोणाचंच नाही. आमच्याबद्दल काय आलंच नाही आज. हा खरे साहेब आता ह्याच्याकडे आतापर्यंत काय नाही एक पाठी आली नाही आतापर्यंत. माझं नाव भिवाजी नारायण क्षीरसागर समाजसेवक. 30 वर्ष झालं समाजसेवा करतो आणि माझ्या तोडीला एकदम छोटासा मी कार्यकर्ता आहे. मी काय पुढारी नाही मी समाजसेवक आहे. समाजाची कामं झाली पाहिजेत आणि असंच माध्यमातून राजभाऊ खरे ना ग्रामपंचायतचा मेंबर नाही ना कुठला जिल्हा परिषदचा सदस्य नाही त्यांच्या सहखर्चात जे आता कामं चालू आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कॅनलनं जे काय मुलं शाळेला येत होती चिखल होता मांडीत का चिखल होता पाऊस पडला म्हणजे मुलांना शाळेला जायला येत नव्हतं. काय समस्या ही लोक मला म्हणले आपण राजूभाऊकडे जाऊया. मी म्हणलं राजूभाऊ एक असा माणूस आहे तिथं पुढाऱ्याची चिरड आहे आणि पुढारी म्हणजे काम नव्हतं. आमदार कोण आहे इकडलं माने आहे त्या काम माने साहेबाची कागदावर काम आहे 27 कोटी ते कागदावर आहे ते अंमलात काही काम नाही. गावाला काही निधी आला आणि माने साहेब आमदार आहेत पर ते एका अंडर खाली आहेत. कोण आहे त्यांच्या कोण आहे? राजन पाटील
बर राजन पाटीलच्या अंडर खाली आहेत. बर इकडला आमच्या 17 गावातला कसलाही विकास केला नाही, मोहोळचा बी विकास केला नाही. 17 गावातली जनता म्हण आमदार मध्ये माय महाग आहे. नाही नाही नाही, आता पुढारी म्हणत असतील, बर आता जनता म्हणणार नाही. बर आता जनतेच्या मनात घर केले राजभाऊ खऱ्यांनी बर कामाच्या माध्यमातून. कोण आमदार काय आमदार काम करत असतो ही कसं होता रस्ता वाटतो काय चिकूल पाणी बर रोज शाळेत सोडायचं रोज शाळेत सोडा जातात. आता आता काय जाती चालेल. बर कोण केला रस्ता राजू खरे बर कसा होता बाळा रस्ता आधी पाणी होतं चिकन बर शाळेत जाताना ते अपघात आता साप येतो तुम्हाला काय आणि साप येत होतं पाण्यात. बर बर कोण केला असता माहिती आहे कोणी राजू खरे किती गावात ना 17 गावातनं तर लीड जाणारच आहे. खरे साहेबांना 17 गावातनं लीड जाणार आहे. पण मी जिथं खरे साहेब पोहोचले नसतील तिथं नंतर आता पोहोचतील. पण मी मोहोळ तालुक्यातील सर्व मतदारांना विनंती करतो की तुम्ही 100% खरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहा. बर हा तुम्हाला कुठल्या 12 वाड्या काय म्हणत असतील त्यांना तसल्या भूलथपाला बळी पडू नका तुम्ही. बर हा की जे 12 वाडे ते होते ते तिकडे 17 गावात काय ना राजन पाटील जी म्हणतात ते आता मोहोळ तालुक्यात होणार नाही. बर हा खरे साहेब म्हणतील ते आता मोहोळ तालुक्यात होणार आहे. तातीची काम आहे 27 कोटी निधी आणला. कुठला 27 कोटी कुठं आहे हो निधी? बर 3 लाखाचं काम करून 15 लाखाची तुम्ही बिल काढताय. बर हा कुठं आहे तुमचं 27 कोटी निधी? विकास लय झाला हा विकास लय झाला म्हणजे कुठला विकास काय नाही हो. विकास आता चालू झालाय खरे साहेबांनी काम केल्यावर. बर हा अहो आम्हाला एक डम्पिंग काढायचं म्हणलं तर उसाचं टेलर काढायचं म्हणलं तर 2-2, 3-3 हजार आज JCBला द्यायला लागतात. ती बंद झाली आता आमचं. हा शेतकऱ्याचा फायदा आहे. बर मग तुम्ही विद्यमान आमदारकडे गेलता ना आमचा रस्ता विद्यमान आमदारकडे गेलो ग्रामपंचायतकडे गेलो सगळी झाली. बर कोणी सुद्धा रस्ता केलेला नाही. बर बरोबर. खरं तर हा 17 गावामध्ये येणारा आंबे गावाचा ग्राउंड रिपोर्ट होता. या ठिकाणी 30-35 वर्षे खऱ्या अर्थानं रखडलेलं काम होतं. उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते ह्या विकास कामाचा नारळ फुटला. खरं तर येणाऱ्या काळामध्ये आंबेगाव किंवा हे वाडे वस्तीवरील लोक राजाभाऊ खरे यांच्या मागं जातील असं त्यांचं